नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी डोंगरवाडी पट्टा येथे शिवसेनेचे नेते माननीय मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवायला मिळाला. तब्बल 1,11,111 रुपये पारितोषिक बोंद्रे सरकार यांच्या बैलगाडीला मिळाले. शर्यतीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडी चालक मालक उपस्थित होते. या शर्यती पाहण्यासाठी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम, शिवसेना नेते मोहन वनखंडे सर, नगरसेवक सागरदादा वनखंडे, मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, महेश मोरे, सुरेश बापू कोळेकर, विजयतात्या पाटील, डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे, प्रदीप सावंत, अशोक शिंदे, एरंडोलीचे रंगराव संकवाळ, शंकर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आज या ठिकाणी या डोंगराळ भागामध्ये आज जी आपण या ठिकाणी बघतोय की बैलगाडी शौकीनांची गर्दी जी इतक्या लाखोच्या संख्येने उपस्थित आहे, आज निमित्तही तसा आहे. आमचे महायुतीचे नेते, माझे मार्गदर्शक गुरु, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महानगर प्रमुख, अनेक असं धुरंधर नेतृत्व असणारे आदरणीय मोहन वनखंडे सर यांच्या 52व्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी 119 अशा बैलगाड्याने या असणाऱ्या शर्तीमध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर बोंद्रे यांची त्या ठिकाणची हरिपूरची जी गाडी आहे त्यानं प्रथम क्रमांक पटकावला आणि या सगळ्या बैलगाडी शौकीनांचे डोळ्याचे पारणे फेडले. एक अतिशय उत्साहानं मोहन वनखंडे सरांवरती प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी आज उपस्थित होती. पंचायत समितीच्या सभापती माझ्या भगिनी तन्वीताई, उपसभापती आमचे शेजाळ साहेब, सर्वच प्रमुख मंडळी, प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होते. राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी आज कार्यक्रमाला यायसाठी मला सांगितलेलं की आपण दोघे एकत्रितपणे या कार्यक्रमाला उपस्थिती लावूया. मात्र आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अचानकपणे दौरा साताऱ्याचा ठरल्यामुळं त्यांना थांबावं लागलं. आज त्यांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून, महायुतीचा एक घटक पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आदरणीय वनखंडे सरांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देऊन या असणाऱ्या या भव्य दिव्य बैलगाडीच्या स्पर्धांचा एक चांगल्या पद्धतीची हजेरी लावण्याचा आमच्या सगळ्यांच्या महायुतीच्या नेत्यांच्या वतीनं आज माझ्यावर जबाबदारी आज सगळ्या नेते मंडळींनी टाकली. माझे धाकटे बंधू नगरसेवक सागर वनखंडे भैया आणि त्यांच्या सर्वच ग्रुपनं, युवराज भैया, आमचे बावडेकर दुसरे नगरसेवक आहेत, या सर्वच मंडळीने अतिशय चांगल्या पद्धतीने याचं नियोजन आणि वनखंडे सरांचा जो मित्र परिवार आहे त्यांचे सर्वच कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी मिळून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आज या ठिकाणी घेतलं. आमच्या पक्षाचे नेते अरविंद भाऊ पाटील सोनीचे, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वच प्रमुख मंडळी आज उपस्थित राहिले. मी संयोजकांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की इतक्या चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा आज या ठिकाणी ठेवल्या. आणि या निमित्तानं मी महायुतीच्या वतीनं आदरणीय वनखंडे सर दीर्घ आयुष्य, आरोग्यदायी आयुष्य लाभो अशा पद्धतीचा निरोप आदरणीय आमदार शंभूराज देसाई साहेबांनी मला दिला. तो आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सर्वसामान्यांकडे पाठवतो. उदयजी सामंत साहेबांनी आज त्यांचा विशेष निरोप आज माझ्याकडे दिला. या सर्वच मंडळींनी आज हा अभिनंदनाचा आणि शुभेच्छाचा निरोप हा वनखंडे सरांसाठी दिला. मात्र लवकरच ही दोघे मंडळी मिरजेमध्ये येऊन सरांना अभिष्ट चिंतन करतील अशी ग्वाही माझ्याकडे दिल्यामुळं मी आज या भव्य दिव्य स्पर्धांना पुन्हा एकदा सर्वच मंडळींचं अभिनंदन करतो. आणि आज ह्या स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. यामध्ये वनखंडे सरांवरचा प्रेम करणारा प्रत्येक एक सच्चा कार्यकर्ता आणि त्यांचे असणारे हे सगळी मित्रमंडळी या सगळ्यांनी मिळून केलं. आम्ही त्यातले सर्वजण सरांचे चाहते मंडळी आहोत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक बैलगाडीचा शौक पहिल्यापासून आहे, तर ते आज आमच्या सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटलेले आहेत. मी एक यशस्वी स्पर्धा ज्या सरांच्या माध्यमातून झाले त्यासाठी सर्वच मंडळींचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. आज या डोंगरवाडीच्या पट्ट्यावरती बैलगाडीच्या खूप भव्य अशा स्पर्धा संयोजन केलं आलं. त्यामध्ये माझे मित्र रंगराव संकपाळ एरंडोली
आणि संजय देसाई शिपूर, आमचे डोंगरवाडीचे नेते दीपकदादा शिंदे आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांनी मोठ्या पद्धतीनं हा बैलगाड्या शर्यती आयोजित केल्या. जवळजवळ 119च्या आसपास बैलगाड्याने याच्यामध्ये सहभाग घेतला आणि या कार्यक्रमासाठी आमच्या महायुतीचे नेते आमचे समीदादा कदमही उपस्थित आहेत. आणि खरंच हा एवढं डोळ्याचं पारणं पेडणारा म्हणतो, जिकडं बघेल तिकडं जनसागर आम्हाला पाहायला मिळतो. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः महाराष्ट्रात शेतकरी बैलावर किती प्रेम करतो हे दिसून आलं. आणि एक निमित्त आहे वाढदिवस, परंतु शेतकऱ्यांच्या मध्ये जी एक एनर्जी, त्यातून प्रेम निर्माण दिसतं, ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या वर्षीच्या 1,11,000 बक्षिसाची ही होती स्पर्धा, पण पुढच्या वर्षी 2027च्या 31 मेला जो माझा वाढदिवस असेल, त्या वाढदिवसाला पहिलं बक्षीस हे ट्रॅक्टरचं, शेतकऱ्यांसाठी असणारं साधन ट्रॅक्टरचं देण्याचं बक्षीस घ्यायचं मी ठरवलंय. खरं तर मोठी स्पर्धा ही शिवसेनेनं आमचे चंद्रहारदादांनी घेतलेली आहे. त्यावेळेला आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आलेले होते आणि तीच तशी स्पर्धा, तेवढी मोठी आपण होणार नाही, पण नक्की मिरज तालुक्यातली मोठी स्पर्धा आपण घेण्याचा नक्की मानस आपण व्यक्त करतोय. खरंच आज आपले जे पर्यटन मंत्री आहेत शंभूराज देसाई येणार होते, पण एकनाथजी शिंदे साहेबांच्या दौऱ्यामुळे अचानक आलेले नाहीत. पण दादा वाढदिवसासाठी आपल्या महाराष्ट्राचे नेते उदयजी सामंत साहेब नक्की आले होते आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा अशाच पत्रकार मित्रांसही सर्वांच्या माझ्यावर राहाव्यात अशा मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.